Guys, I'm come with वेदांत डोके. Vedant. Nice to meet you. जय शिवराय. जय शिवराय मित्र. वेदांत, मला सांग, तुला नर्वस का फील होतं कॅमेराच्या समोर? काय रिझन आहे? हो, आय एम इंट्रोवर्ट, शाय पर्सन, दॅट्स वाय. अच्छा, तुला काय वाटतंय, मी इंट्रोवर्ट आहे का एक्स्ट्रोवर्ट आहे? आय थिंक यू आर एक्स्ट्रोवर्ट. सगळ्यात मोठा इंट्रोवर्ट तर मीच आहे ॲक्च्युलीमध्ये. मी कोणासोबत राहत नाही, तरी पण मी कॅमेरासमोर एवढं कॉन्फिडंट कसं बोलतोय? काय वाटतं तुला, काय रिझन आहे त्याचं? तुझंच नाही, पण प्रत्येक लोकांचं एक रिझन काय असेल? दॅट यू आर स्टार्टिंग टू प्रिपेअर कॅमेरा. तू एखादं कॉन्टेंट क्रिएट केलं आहे, काय बोला. अच्छा, कुठल्या पण गोष्टीत, फॉर एक्झाम्पल आता कुठला पोरगा गाडी चालवण्यामध्ये भारी असेल, कुठला नसेल, कुठल्या पण गोष्टीत की त्यांना कॉन्फिडन्स म्हणजे आहे काय? कॉन्फिडन्स एक शक्ती जी माणसांना आपल्या माणसामध्ये राहायला शिकवते. दॅट्स कॉन्फिडन्स. अच्छा, असे तू किती लोकांना ओळखतो की ज्यांच्यामध्ये एक्स्ट्रीम लेवलचा कॉन्फिडन्स आहे? दॅट्स मिलियनर पीपल दॅट स्पीक वेल, एज्युकेटेड. त्यांना असं काय माहिती असेल की जे आपल्याला माहीत नाही आहे? दे आर व्हेरी नॉलेज, त्यांच्याकडे नॉलेज जास्त असतं ॲक्च्युली, जे आपल्या सामान्य माणसाकडे नसतं. अच्छा, आणि आता काय काय जणांना खूप कॉन्टेंट क्रिएट करायचं असेल, काय काय जणांना ब्लॉग क्रिएट करायचे असतील, काय काय जणांना कॅमेऱ्याच्या समोर येऊन बोलायचं असेल, तर त्यांच्यासाठी तुला काय वाटतं की आपण त्यांना अशी कुठली टिप्स द्यायला पाहिजे की त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील? दे कॅन किल देअर शायनेस, इंट्रोवर्ट. दॅट्स or they can come remove fear from their mind and explore the world, etc. अच्छा, तर मी एक फॉर्म्युला अनलॉक केला आहे. तो फॉर्म्युला मी तुला सांगतो कसा वाटतं सांगा. की ॲक्च्युलीमध्ये आपल्याला जे कॉन्फिडन्स, अनकॉन्फिडन्स ह्या सगळ्या गोष्टी, त्यामध्ये काय असतं सांग बरं? अनकॉन्फिडन्स, निगेटिव्हिटी, नर्वसनेस, अजून काय? एन्झायटी, अजून डिपेंड्स. शरम, अजून लाज, अजून 4 लोक काय म्हणतील, बरोबर? हां. तर मी एक ॲनॉलॉजी सांगतो काय तुम्हाला आज. ती म्हणजे एन्झायटी, बिन्झायटी ह्या सगळ्या गोष्टी, ह्याला अफजल खान, शाहिस्ते खान असे मुघलांचे नाव द्यायचे फॉर एक्झाम्पल. ओके, ही ॲनॉलॉजी आपण महाराजांचा एक किल्ला आहे. तर मग व्हिडिओ गेमसारखं बघ, की व्हिडिओ गेममध्ये कसं असतं की आपल्याला मारायचं असतं ना, आपल्याला ऑटोमॅटिकली जिंकायचं असतं, बरोबर? काही ऑड असतात. मग तसं ह्या मुघलांना आपल्याला मारायचं आहे आणि आपल्याला जिंकायचं आहे. तर त्यांना मारण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? टू रिमूव्ह आवर मुघल कारण की मी आहे ना, प्रत्येकाला आहे ना महाराजांचा किल्ला म्हणून बघतो. आता मी तुला फॉर एक्झाम्पल रायगड म्हणून बघितलं, त्याच्यावर काही मुघल आहेत फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, ते मुघलं अडकलेले आहेत. तर मग तू जर त्यांना भीती म्हणून बघत असशील, तुला जर स्टेजवर जायचं असेल, तर मी त्याला असंच बघणार की यार स्टेजवरचा अफजल खान. ओके, मग माझं काम काय आहे की त्या मुघलांना मारणं. कारण की किल्ला महाराजांचा म्हणलं, आपल्याला ते सगळे मुघल मारून किल्ला काय करायचं आहे, मुक्त करायचं आहे, बरोबर? मग आपण काय करायला पाहिजे सगळे मुघलं मारण्यासाठी? एक बिल्ड टू स्ट्रॅटर्जी, एक स्ट्रॅटर्जी निर्माण केली पाहिजे, कसं मारायचं, कुठं मारायचं. ओके, गनिमे कावा, बरोबर? तर तो गनिमा कावा म्हणजे काय? सगळे पीपल एकत्र आणणं अँड क्रिएट अ प्लॅन हाऊ टू डिस्ट्रॉय द एनिमी. चल, असं एक ॲनॉलॉजी. तिथं अजून एक ॲनॉलॉजी घेऊ. जसं शाहिस्ते खान लाल महालात बसला होता, तसं आपले जे मेंटल म्हणजे नाही का, आता लोक काय विचार करतील, असे ह्याला आपण शाहिस्ते खान म्हणू, ठीक आहे? हा पण लाल महालात बसला आहे, तर ह्याला कसं मारायचं आपण? तेच सगळं मनातली भीती काढून टाकायची, कुठल्या गोष्टीला घाबरायचं ना, एक्सप्लोअर करायचं, एक्सेट्रा. तर ॲक्च्युलीमध्ये गाईज मी तुम्हाला सांगतो, आता बघ कसं आहे की आहे ना, जसं शाहिस्ते खान बसला होता लाल महालात, त्याला महाराजांनी काय केलं, तर जाऊन मारलेलं, बरोबर? मग तसंच आपल्याला काय करायचं, आपल्याला आहे ना, फॉर एक्झाम्पल तुझ्या मनातली भीती माझ्या मनातली भीती नाही, मग माझ्या मनातली भीती तुझ्या मनातली भीती नाही, मग मी काय करणार, तुझ्या मनातले मुघलं मी मारणार, बरोबर? आता फॉर एक्झाम्पल तुला रोडवर डान्स करायला भीती वाटत असली, माझ्या मनातली भीती नाही आहे ना, तर मी काय करणार, मी डान्स करणार. मग तुला काय वाटणार, अरे हो करतो तर मी का नाही करू शकत? लाईक तुला स्टेजवर जायला घाबरत म्हणजे फॉर एक्झाम्पल, तर आता तुला कॅमेऱ्यात बोलायला शरम वाटत असली, मला नाही वाटत ना, म्हणजे तुझ्या मनातली भीती माझ्या मनातली नाही आहे. मग मी काय करणार, माझ्या मनातली भीती तू मार आणि तुझ्या मनातली भीती मी मारणार. म्हणजे माझा लाईक शाहिस्ते खान तू मार, तुझा शाहिस्ते खान मी मारणार, राईट? आणि सेकंड थिंग, आपल्याला ज्या गोष्टी अशा फील होतात ना की लोक काय विचार करतील, निगेटिव्हिटी, अनकॉन्फिडन्स, पुन्हा काय, शरम, लाज, एन्झायटी, नर्वसनेस, ह्या गोष्टी आपल्याला ह्याच्यामुळे फील नाही होत की त्या गोष्टी आपल्याला फील होतात. ह्या गोष्टी आपल्याला ह्याच्यामुळे फील होतात की राईट अप्रोच आपल्याला माहीत नाही. आणि तो राईट अप्रोच काय, प्रॅक्टिस बिलिनियर. तू जर प्रॅक्टिस 10,000 टाईम केलं तर त्या गोष्टी तुला फील नाही होणार, तो ऑटोमॅटिकली कॉन्फिडंट बनणार. तर मग मला तुला एवढंच बोलायचं की ते म्हणजे तुला ह्या गोष्टी फील होतात कारण की तू प्रॅक्टिस नाही करत आहे. किती वेळेस?
100 टाइम्स 1000 10,000 वेळेस. 10,000 टाइम्स. तुला कळलं आता का आपल्याला शरम निगेटिव्हिटी ह्या सगळ्या मेंटल मुगल्स फील होतात. येस अंडरस्टँड. आता तू यांना मारण्यासाठी काय करणार. एक्स्ट्रोवर्ट म्हणून प्रॅक्टिस 10,000 वेळेस करणार, कारण की ह्यांना जर मारलं नाही तर ते मुघल ऑटोमॅटिकली जिवंत राहणार. म्हणजे ह्याला तो व्हिडिओ गेमसारखं समज आता की ॲक्च्युअलीमध्ये ते मुघल आहेत. ओके, जसं व्हिडिओ गेममध्ये तुझ्या मनामध्ये अडकलेत, मग त्यांना मारून तू काय करणार, तिथं स्वराज्य क्रिएट करणार. त्यांना स्वराज्य क्रिएट करण्यासाठी महाराजांनी काय केलं तर त्यांना मारलेले, लढलेले. जर नाही लढले असते तर मला एक प्रश्नाचं उत्तर दे, जर महाराज जांकडं स्वराज्य बिना लढता नाही आलं तर आपण कसं एक्सपेक्ट करू शकतो की आपली भीती जाईल विदाऊट फायटिंग. नाही करू शकत, कारण की महाराजांनी जी स्ट्रॅटर्जी होती त्यांनी बिल्ड केली ती, त्यामुळे ते आत्ता हिंदू साम्राज्य निर्माण करू शकले. लोकांना बहुतेक वेळेस काय वाटतं माहिती आहे का, मला बसून सगळं भेटेल, माझी भीती बसून गेली पाहिजे. जर महाराजांना बसून स्वराज्य नव्हतं भेटलं, महाराजांनी लढाई केली तर तुझे मुघल बसून कसे मारणार आहेत. नाही तसं मारणारच नाही. मग तुला काय करावं लागेल. प्रॅक्टिस करायला लागेल ॲक्च्युली. करणार का. ॲक्च्युली खरोखर तू आता 10,000 वेळेस प्रॅक्टिस नाही केली त्याच्यामुळे तुला काय फील होणार. शायनेस. बरोबर. आता तुला कळलं राईट अप्रोच कुठला पण मुघलांना कसं मारायचं आहे. येस. आणि तुझा माइंडसेट आता किती बदलला. नॉर्मली बदलला, प्रॅक्टिस करायला लागून थोडी बदलं ना अजून थोडा. अच्छा. आणि तुला अजून एक माइंडसेट सांगतो गाईज. आता फॉर एक्झाम्पल आता मी इंग्लिशमध्ये बेटर नाही आहे, ठीक आहे, तर मग मी जर माझ्यापासून जो पोरगा बेटर नाही आहे जर त्याला बेटर बनवण्याची कोशिश केली, ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल तू सोशल नाही आहे बरोबर, मी जर तुला सोशल बनवण्याची कोशिश केली तर मी ऑटोमॅटिकली बेस्ट बनणार. ओके, तर हे तुला खरं वाटतं का नाही. इट्स ट्रू. आता मी एक एक्सपेरिमेंट केलं होतं गाईज. मी इंग्लिशमध्ये बेटर नव्हतो तर मला एक फ्रेंड पाहिजे होता, तो बेटर असेल. मग मी काय केलं, दुसऱ्यांची मदत करायला सुरुवात केली. ज्याला जसं एक पोरगा बेटर नाही त्याला बेटर करत गेलो, कुठली बी गोष्ट ती गोष्ट माझ्याकडे वापस आली आणि मी बेस्ट बनत गेलो बरोबर. मग तसं तू आता तुला कशामध्ये बेटर बनायचं सांग. आता तुझं चॅलेंज काय. ॲक्च्युली मला एक्स्ट्रोवर्ट बनायचं आहे, असं मोकळेपणा बोलता यायला पाहिजे. मोकळेपणाने बोलता यायला पाहिजे. तर मग तुला त्या पोराला मोकळेपणाने बोलता यायला शिकवावं लागेल, जो पोरगा त्यापेक्षा इंट्रोवर्ट आहे. त्यांना करत 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 तुझ्यापाशी येणार ते. म्हणजे कसं 12 जसं घड्याळ 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे कसं येणार तुझ्याकडेच वापस येणार आहे ते. मग तू आता काय करणार आत्तापासून तुला एक्स्ट्रोवर्ट बनायचं तर प्रॅक्टिस करायला लागेल. तू 10,000 वेळेस प्रॅक्टिस नाही केली त्याच्यामुळं तू आत्ता इथं आहे. ओके, कळलं तुला आता. कळलं. कुठल्या पण गोष्टीत काय करायचं आता आपल्याला प्रॅक्टिस करायची फुलफिल करायची. किती वेळेस. जेवढं ट्रॅव्हल तेवढं 10,000 वेळेस. ओके, कारण की 10,000 केल्याशिवाय ते मुगलं नाही मारणार. कळलं. आता तुला सगळे मुगलं मारायचे आहेत त्यासाठी तुला 10,000 वेळेस प्रॅक्टिस करायची सगळ्या कॅटेगरीमध्ये. त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली यू विल बिकम द पर्सन हू यू ऑलवेज वॉन्टेड टू बिकम. ओके, वाटतंय तुला. वाटते. हे एनॉलॉजी तुला कशी वाटते. आता फॉर एक्झाम्पल आता जर तू दुसऱ्या पोरला पण असं बघशील तर त्याला पण असंच बघ की त्याच्या मनामध्ये काय मेंटल मुगल. ओके, मी त्याला मुघल काढवण्याची सल्ला देईल एक्स्ट्रोवर्ट बनण्यासाठी. सपोर्ट करेल, कम्फर्टेबल वाटेल त्याला, असं काहीतरी करेल. अच्छा, तू त्यासाठी कुठलं कॉन्टेंट बघणार का यूट्यूब चॅनल बघणार. नाही, त्याला आधी ट्राय करायला लागेल सोशलायझेशनसाठी. त्याच्यानंतर मग हळू स्टेप वाईज पुढे जायचं जाईल. तू फक्त एकच गोल कर की त्यांच्या मनामध्ये एक बिमारी आहे, त्या बिमारीला आपल्याला मारून टाकायचं आहे. आणि त्या बिमारीला मारण्यासाठी काय करावं लागेल की आपल्याला त्यांना ॲक्च्युलीमध्ये प्रॅक्टिस 10,000 वेळेस. जर त्यांनी 10,000 वेळेस प्रॅक्टिस नाही केली तर मग त्यांची बिमारी नाही म्हणणार. काय वाटतंय. हो, बरोबर आहे. तर मग कधीपासून स्टार्ट करतो भाई तू. आत्तापासून. तुझे कुठले मित्र आहेत का असे की त्यांना अशीच बिमारी आहे. नाही, ॲक्च्युली मी एकटाच वाटतो मला. माझे मित्र सगळे असे एक्स्ट्रोवर्ट आहेत. त्यांना नाही विचारलं तू कधी. ना असं वेळ नाही आली, कारण मी असं जास्त सोशलायझेशन म्हणजे मित्रांसोबत जास्त फिरत नाही. आणि ॲक्च्युलीमध्ये तुला कुणी पण ते मित्र नाहीत. तुला आजपर्यंत कोणी यूट्यूबवरून या कुठला पण सोर्सवरून तुला कसं म्हणजे काय कळलं का एक्स्ट्रोवर्ट कसं बनायचं. कोणी तुला एवढी इफेक्टिव्ह गोष्ट सांगितलं का जेवढी मी सांगितली. आणि मी जी गोष्ट सांगितली ती किती इफेक्टिव्ह आहे. नाही, तुम्ही जे सांगितले ते इफेक्टिव्ह आहे. जास्त एक्स्ट्रोवर्ट बनण्यासाठी चांगलं आहे. तुम्ही ट्राय करत असं बनण्यासाठी. ठीक आहे. आणि ॲक्च्युलीमध्ये तू यूट्यूबवर पण जा. यूट्यूबवर काही हमजा नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे, तिथं एक कोर्स आहे हाऊ टू बिकम सोशल. ओके, यूट्यूबचा पण यूज कर जे लोक सोशल बनतात. आणि स्वतःची फीड पण, स्वतःची इंस्टाग्राम फीड पण तशीच बनवून ठेव. म्हणजे तुझ्या डोक्यात पण त्या गोष्टी 10,000 वेळेस बघ. तू कॉन्टेंट पण बघ. हो, ऐक, बघ, राईट कर, वॉच कर आणि शेअर कर आणि त्या पोराला बनव. किती वेळेस. 10,000 टाइम्स. आणि तू 10,000 वेळेस नाही केलं म्हणून तू कुठे आहे. ऑन फर्स्ट स्टेज. हां, तर मग तुला काय करायचं आता 10,000 वेळेस लोकांच्या मनातली बिमारी 10,000 लोकांचे मारून टाकायचे बरोबर. आणि त्यांचे मुघलच मारायचे असं विचार कर. आणि ते महाराजांचे किल्ले आहेत असं बघ. ओके. आणि दुसरी गोष्ट गाईज ते म्हणजे
जर तू त्यांची मदत केली तर ती तुझी मदत करणार, एवढं लक्षात ठेव फक्त. ओके. कसं वाटतं तुला हे? चांगलं वाटतं. आणि आता जर आपण इथं कम्युनिटी बनवली फॉर एक्झाम्पल, आपण त्याच गोष्टी करतो, मी तर त्याच गोष्टी करतो आहे, तर तुला काय वाटतं की किती इम्पॅक्ट पडेल त्यांच्या लाईफमध्ये पण आणि त्यांच्या फ्युचरमध्ये पण आणि दुसऱ्या ॲस्पेक्टमध्ये पण? जास्त इम्पॅक्ट पडेल, कारण की लोक हळूहळू पुढे जातील. जे मराठी बोलणारी माणसं आहेत ती इंग्लिशमध्ये बोलतील, तर प्रगती होईल. तर आपल्याला अजून काय करायला पाहिजे कम्युनिटी वाढवण्यासाठी? कारण की प्रत्येक लोकांना आता नर्वसनेस असेल, काय काय लोकांना आता स्टेजवर जायचं असेल, त्यांना भीती वाटत असेल, तर त्या लोकांची आपण कशी मदत करू शकतो? रिमूव्ह स्टेज फिअर टू बूस्ट कॉन्फिडन्स, टू इन्क्रीज वर्ड्स इन इंग्लिश एक्सेट्रा. अच्छा, त्यांची आपण काय मदत करू शकतो आत्ता टू बिकम यूट्यूब पाहून सोशलायझेशन जास्त वाढू शकतो, कॉन्फिडन्स वगैरे बूस्ट करू शकतो. एवढं. अच्छा, तुला आत्तापर्यंत काय कळलं मी जे सांगितलं? जर तुला त्याला समराईज करायचं आता ह्या व्हिडिओमध्ये, तर तुला काय कळलं?